कोपरगाव शहरातील टिळकनगर शनी चौकात मध्यरात्री भीषण आग, 3 दुकान जळून खाक, व्यापाऱ्यांचे स्वप्न राखेत। कोपरगाव शहरातील टिळकनगर शनी चौक इथं शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 दुकानं जळून खाक झाली। या आगीत मोबाईल वर्ल्ड, ईश्वरी इलेक्ट्रिक्स आणि शेजारील रेशन दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। प्राथमिक माहितीनुसार आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतंय। पत्र्यांच्या गाळ्यामुळे आग झपाट्याने पसरून शेजारील दुकानांनाही फटका बसला। रेशन दुकानातील धान्य साठा पूर्णपणे जळून गेला असून सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसलाय। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमक दलाचे फायरमन प्रमोद सिनगर, विशाल कासार व सहकारी घटनास्थळी धावून आले। त्याचवेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमक दल ही मदतीला दाखल झाले। स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनानेही मदत कार्य हाती घेत आग आटोक्यात आणली। दरम्यान या जळीतग्रस्त दुकानांची पाहणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते संदीप वरपे यांनी केली आहे। त्यांनी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली व तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाच्या आपत्कालीन निधीतून भरघोस मदत देण्याची मागणी केली आहे। या घटनेनं कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून व्यापाऱ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आणि स्वप्न क्षणार्धात राखेत मिळाल्यानं भावनिक वातावरण निर्माण झालंय। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। ऐन सणासुदीच्या तोंडावर आपल्या कोपरगाव शहरातील टिळकनगर येथे अतिशय एक दुर्दैवी घटना घडली। पहाटेच्या सुमारास असं म्हणतात शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागली। मी आताच या ठिकाणी भेट दिली। इथं स्वस्त शासनमान्य स्वस्त दुकान आहे। अशोक लाकर या भागाचे नेते इथं उपस्थित आहेत। परत आमची ईश्वरी इलेक्ट्रिकल म्हणून आमच्या भगिनी आणि त्यांचे मिस्टर मोरे कंपनी यांचं त्या ठिकाणी दुकान आहे। टेलरिंगचं आज दुकान होतं। त्यांच्याकडे सणासुदीचे महिलांनी जे काही कपडे शिवायला टाकले होते ते आगीत जळून खाक झाले। आणि मोबाईलच्या दुकानाचं मनसुरी म्हणून आमचे मुन्ना मनसुरींचे पुण्य शहबाज मनसुरी यांचं प्रचंड असं नुकसान आपण सगळे, तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा, आपण सगळे बघतोय फार मोठं नुकसान झालं। आणि ते पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार करायला गेलेले आहेत। आता ज्यांचे इन्शुरन्स आहे त्यांना त्या ठिकाणी मदत मिळेल इन्शुरन्स कंपनीकडनं। आता इथं शासनमान्य स्वस्त धान्य दुकान आहे आणि इकडच्या टेलरिंगच्या आणि इलेक्ट्रिकलच्या दुकानाला त्या ठिकाणी मी तहसीलदारांशी आताच बोललो। तहसीलदार साहेब म्हटले आम्ही याचे शासकीय पंचनामे करून घेऊ। माझी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे, तहसीलदार साहेबांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, माननीय मुख्याधिकाऱ्यांनाही विनंती आहे की ही सगळी गाळे जे आहेत हे नगरपालिकेचे गाळे आहेत आणि याच्यामध्ये लोक वर्षानुवर्ष व्यवसाय करतात आणि अतिशय सणासुदीच्या तोंडावर यांचं नुकसान झालंय। ज्या लोकांनी यांच्याकडे काही मटेरियल त्या ठिकाणी दिलं होतं त्याचं नुकसान झालंय, स्वस्त धान्य दुकानाचं नुकसान झालंय। तर या सरकारने हे पंचनामे सीओ साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, यांनी तात्काळ करावे आणि शासनाच्या आपत्कालीन याच्यातून यांना भरघोस अशी मदत त्या ठिकाणी करावी। ज्याप्रमाणे अतिवृष्टीची घटना ग्रामीण भागात घडली तिथेही शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास ऐन सणासुदीच्या तोंडावर निघून गेला। थोडीशी तशीच घटना दुर्दैवाने कोपरगाव शहरामध्ये पहाटे घडली। तर या तिन्ही जणांना सरकारने पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो आणि त्याची नोंद निश्चितच शासन घेईल असा मला विश्वास आहे।